भारतानं पाकिस्तानवरती हल्ला केलेला आहे आणि पाकिस्तानला ताब्यात घेतलेला आहे। नवाज शरीफ यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सय्यद मुनीर लष्कर प्रमुख यांची हत्या करून टाकण्यात आलेली आहे। आता एवढंच काय ते ऐकायचं बाकी राहिलं असेल या भारतातल्या मीडियाकडून? अरे काय लेवलची पत्रकारिता करावी हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय मला। कुठलंही चॅनल काढा, इस्लामाबादवरती हल्ला केलेला आहे, इस्लामाबाद ताब्यात घेतलेला आहे, 60 किलोमीटरपर्यंत भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलेलं आहे, लाहोर बंदर उद्ध्वस्त करून टाकले, अशा सगळ्या बातम्या। आणि लष्कराचे अधिकारी ज्या वेळेला प्रेस घेत आहेत आणि या सगळ्या गोष्टी सांगतायत त्यावेळेला कुठंही या सगळ्या गोष्टींचा सूतनाम उल्लेख नसतो। आज पाकिस्तानच्या इस्लामाबादवरून रात्री अपरात्री लोक लाईव्ह येत आहेत किंवा तिथले व्हिडिओ करून टाकताना दिसत आहेत। तिथले अनेक मीडिया चॅनल बघा तुम्ही की आम्ही लोक रस्त्यावरती फिरतोय, लोक शांतपणे घरामध्ये झोपलेले आहेत आणि आमच्या इकडं आम्ही सगळेजण आता भारताच्या ताब्यात आहोत असं भारतीयांचं मत आहे। अशा पद्धतीनं खिल्ली उडवली जाते आपल्या देशाच्या मीडियाची। आणि सगळं चालू असताना सुद्धा आमचं सरकार झोपलंय का? अशा बातम्या का चालू देतंय? आमचं लष्कर नेमकं काय करतंय काय नाही करतंय सगळं कॅमेऱ्यात टिपून कुठेतरी मीडियावरती काही ठिकाणी दाखवलं जातंय आणि विरोधकांना त्याची मदत होते। हे सगळं घडून सुद्धा आमच्या लष्कर अधिकारी याच्यावरती बोलत नाही आहेत, आमचं सरकार याच्यावरती बोलत नाही, मीडियावाले शांत बसत नाहीत। काय करायचं या मीडियावाल्यांचं हा प्रश्न पडलाय। तुम्हीच उत्तर द्या आणि यांना यांची जागा खरंच सरकारने दाखवावी इतकीच विनंती।